जरा इथे उभे राहा प्लीज. नारंगी टीम कॅप्टन, त्याचबरोबर कोळीबडा आयवन आपला कॅप्टन पटपा. मामांना मी विनंती करेन, मामा प्लीज या. मामाच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. एक पैसा बसून मॅच समाप्त झालेला आहे. त्यानंतर कोळीवाडा आणि नारंगी. काय निर्णय घेणार आहात? क्षेत्ररक्षण. शुभेच्छा तुम्हाला, ऑल द बेस्ट. नारंगी तुम्हाला शुभेच्छा. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. अर्नाल्ड टीम कोळीबडा आपण पण या. 1-2च मिनिट, फक्त 1च मिनिट घेणार आहे मी तुम्हाला सर्वांचं. नारंगी टीम जरा फक्त या साईडला लगेचच 1च मिनिट घेणार आहे आपण. लाईनमध्ये आडवे उभे राहा प्लीज. विघ्नेश प्लीज उभे राहायचे सर्वांनी. इथेच उभे राहा. कोळीबडा आयवन लाईनमध्ये उभे राहा. लाईन जरा इकडे या. योगेशजी प्लीज या इकडे. खरं तर ज्या आपल्या मित्राच्या नावाने इथं आता अर्नाळा संघ खेळलेला आहे. अंडरआर्म क्रिकेटमध्ये डावखुरा फलंदाज म्हणून त्यांनी जबरदस्त कामगिरी केली. त्याचबरोबर NBच्या संघामध्ये त्याला संधी देखील मिळाली होती. व्यावसायिक क्रिकेट खेळलेला आहे आणि आपल्या संघासाठी एक डावखुरा फलंदाज म्हणून त्याने जबरदस्त कामगिरी केली. जेव्हा आम्ही NB करत होतो पुण्यामध्ये, तिथेही त्याचे त्या ठिकाणी होर्डिंग लागले गेले होते. म्हणजे तो मोठा खेळाडू आज अर्नाळ्यासाठी भविष्य होता, पण दुर्दैवानं आज आपल्याबरोबर नाही आहे. आणि म्हणून मामाने आम्हाला सांगितलं, विजय मामा चषक 2026मध्ये या मित्राला आपण भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी घेणार आहोत. बाकी सर्व जे प्रेक्षक आहेत त्यांनाही विनंती आहे, एकच मिनटाकरता सर्वांनी उभे राहा. जयवीसाठी ही श्रद्धांजलि असणार है. सब लोगों को मैं दरख्वास्त करना चाहूँगा, 1 मिनट के लिए 15-20 सेकंड के लिए आपको खड़े रहना है. सर्वांनी उभे राहा प्लीज, रिक्वेस्ट आहे. विजय मामा चषक 2026मध्ये आपला एक अष्टपैलू खेळाडू या ठिकाणी आपल्याबरोबर नाही आहे आणि या मित्राला जयूला आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ओम शांती शांती शांती. विघ्नेश, फक्त आपला एक बॅट्समन किंवा एक प्रतिनिधी आपण वरती या. आपला सन्मान कॅप्टनसुद्धा आला तरी चालेल. एक प्रतिनिधी वरती या. मी मामांना या ठिकाणी विनंती करेन, आपल्या शुभेच्छा या ठिकाणी आपला सन्मान केला, सहभागी झाला त्याबद्दल. कोळीवाडा आणि त्याचबरोबर नारंगी, आता वेळ घेऊ नका कारण एक मॅच अत्यंत महत्त्वाचा अजून शिल्लक आहे. कोळीवाडा प्लीज. आयवन स्ट्रॅटर्जी 5 षटकांचा सामना आहे. 5 षटकांचा सामना असेल. करण आणि विघ्नेशनं संघर्ष केला मैदानावरती, शेवटच्या श्वासापर्यंत ते लढले. अर्नाळा संघ हारलं. एकच प्रश्न विचारेन, जयूबद्दल काय सांगशील? ज्या पद्धतीनं तो आत्ता आपल्याबरोबर नाही आहे, आपण या स्पर्धेच्या माध्यमातून मामांच्या संकल्पनेमध्ये ही स्पर्धा आहे विजय मामा चषक, या स्पर्धेमध्ये आपण त्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. त्याच्याची काय वैशिष्ट्य होती, काय या ठिकाणी स्पेशालिटी होती? जयेश घरच म्हणायचं झालं तर सगळ्या पूर्ण महाराष्ट्रात, वसई तालुक्यात, पालघर जिल्ह्यात त्याचं नाव होतं आणि या ग्राउंडवर सुद्धा तो दरवर्षी उपस्थिती नोंदवायचा. आणि लास्ट इयरसुद्धा मे बी आमची एंट्री नव्हती, पण त्यांनी ओपनमध्ये आल्यावर चांगली फलंदाजी केलेली आणि चांगली फटकेबाजी खेळायचा. हवेचा ओघ जरी रायटी फलंदाजाला असला तरी तो चांगली बॅटिंग करायचा. या व्यतिरिक्त मी असं ऐकलं की जेव्हा घरामध्ये त्याचे मित्र होते, जे कामावरचे मंडळी असायचे, तर त्यांना तो जेवण घेऊन जायचा. त्यांना जे कामगार होते तिथे आम्ही काही प्रत्यक्ष घरात गेल्यानंतर ती एक अशी ती बातमी खरी आहे का? हो, ती नक्कीच खरं आहे. तो ज्यावेळेस कामाला होता त्यावेळेस म्हणजे त्याची ऑफिसची जी पण मंडळी होती त्याच्या घरी यायची, त्याचे मित्रपरिवार घरी यायची. परत मुंबईचे प्लेयर आले आपल्या वसई तालुक्यात कुठे खेळायला तर ते विजिट द्यायचे, घरी जेवायला राहायचे, एक 2-3 दिवस राहायचे. तर असा तो मनमिळावू खेळाडू होता. त्याची जरी लेफ्टीची कमी आम्हाला भासतेच, पण आम्ही खूप मिस करतो त्याला.
थँक्यू विघ्नेश, थँक्यू सो मच. ही प्रतिक्रिया होती. मनमिळव चव्हाचा हा खेळाडू आज आपल्याबरोबर नाही आहे. त्याला भावपूर्ण श्रद्धांजली विजय मामा चषकामध्ये आपण वाहिलेली आहे. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जातोय. तिथे सज्ज असतील संतोष चव्हाण वोटिकॉम बॉक्स. या सामन्याचा गेम चेंजर पुरस्कार जो आहे तो आपण एकत्र देणार आहोत शेवटच्या सामन्यात. थँक्यू सो मच. जाऊयात मैदानाच्या दिशेने आणि खऱ्या अर्थाने आपण जयेश करता ते काही शब्द ऐकलेत. खऱ्या अर्थाने माणसाचं शरीर जातं मित्रांनो, पण आपल्यामध्ये ज्या काही आठवणी राहतात ना, त्या मेमरीज त्या आयुष्यभर आपल्याला मनमुराद करतात. आणि अक्षरशः या विभागामधील एक स्टार खेळाडू म्हणजेच जयेश करता आपल्यामध्ये नाही आहे, पण त्याच्या आठवणी आपल्यामध्ये आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून त्याला देखील श्रद्धांजली दिली गेली. मॅचच्या दिशेने जाऊयात. ही महत्त्वाची मॅच आहे. जो संघ जिंके त्याला पुढे जाण्याची संधी मिळेल. आजच्या दिवसामधील डायरेक्टली क्वार्टर फायनलच्या मॅचमध्ये त्यांना जाण्याची संधी मिळणार आहे. दोन मातब्बर संघ एकमेकांच्या विपक्षामध्ये सध्या तर आपण बघतोय. एका साईडला I1 कोलीवाडा वसे आणि त्यांच्या विपक्षामध्ये NCC नारंगी. या दोन संघांदरम्यान ही मॅच आहे. टॉस झाला गेला. I1 कोलीवाडा संघाने जिंकला टॉस आणि त्यांनी सांगितलं की आम्ही करतोय बॉलिंग आणि बॅटिंगचं आमंत्रण मिळालंय. NCC नारंगी या संघाला सलामी जोडी मैदान दरम्यान दाखल झाली आहे. स्ट्राईक एंडवरती आपण बघणार आहोत. बॅटर आकाश मांगल आणि नॉन स्ट्राईक एंडवरती गौतम आपण यांना बघतो आणि बॉलिंग मार्कवरती I1 नारंगी त्यांच्या विपक्षामध्ये कोळीवाडा ही मॅच बघणार. महत्त्वाची मॅच आहे दोन्ही संघांकरता. एक वसई पट्ट्यामधनं संघ आलाय तर दुसरा आपण सध्या तर बघतोय विरार पट्ट्यामधनं हे दोन संघ एकमेकांच्या विपक्षामध्ये ही मॅच जबरदस्त मॅच होणार. त्यामध्ये शंका नाहीये. यूट्यूबच्या माध्यमातून संध्याकाळच्या सत्रामध्ये जे काही श्रोते आमच्या समोर जोडले जात आहेत त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत असेल. आजच्या दिवसामध्ये आपण 8 संघांना प्राधान्य दिले आणि त्यापैकी 3 संघ बाकी आहेत. संतोष भवन आणि सध्या मैदान दरम्यान जी मॅच चालू आहे त्यापैकी 2 संघ आणि आपण फक्त एका संघाला क्वालिफिकेशनचा सर्टिफिकेट देणार. मग तो कुठला संघ असेल? ऑलरेडी आजच्या दिवसामध्ये क्वार्टर फायनलची मॅच खेळण्याकरता सज्ज असेल संतोष भवनचा संघ. आणि आत्ता मैदान दरम्यान जी मॅच चालू आहे जो संघ जिंकेन तो 2-2 हात करेल. पहिला बॉल फटका चांगला सजवलाय. पाठीमागील मॅच जिथे सोडली आहे त्याच अंदाजामध्ये त्या मॅचला उचलून घेऊन चाललाय आकाश मांगेला. पहिल्या बॉल वरती पहिला तडाखा. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. ऍक्शन रिप्ले. I1चा हा बॉल अख्खोट टप्प्याचा शफल गेला आणि त्याच्यानंतर स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडलं गेलं आणि चांगल्या पद्धतीचं शॉट सिलेक्शन राहिलंय. स्क्वेअर लेग आणि फाईन लेग मध्ये खेळण्याकरता वारंवार ओळखला जातो आकाश मांगेला. साईड अँगलमध्ये देखील हा बघा चांगल्या प्रकारचा बॉल कॅप्चर केला जातोय. आमचे यूट्यूबच्या माध्यमातून श्रोते जोडतात त्यांच्याकरता देखील मनमुराद देणारा षटकार. यावेळेस फटका चांगला सजवलाय. शॉट मिड ऑफच्या डोक्याच्या वरून कडक शॉट. बॉल चाललाय 1 बाउन्स ओव्हर द रोप. 6च्या नंतर आलाय दर्जेदार चौकार. आकाश मांगेला सुरुवात करतोय धाकड अंदाजामध्ये. सामन्याची वाढली रंगत. भारतीय जनता पार्टीचे धडडीचे नेते माननीय आकाशदादा घरत यांचा दमदार चौकार. आकाश मांगेला वसई तालुक्यामधील वन ऑफ द बेस्ट प्लेयर, वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर म्हणून त्याची ख्याती आहे आणि संपूर्ण वसई तालुक्याला माहिती, पालघर जिल्ह्याला माहिती की आकाश मांगेला हा असा खेळाडू आहे की जो विकेटवरती जर राहिला ना मित्रांनो चौकार षटकार करता ओळखला जातोय. ही त्याची स्ट्रेंथ आहे, त्याची ती ताकद आहे. पण त्याच्या विपक्षामध्ये नावाजलेला गोलंदाज I1 मॅन फ्रॉम कोळीवाडा कमबॅक करण्याकरता तो देखील ओळखला जातोय. I1 कमबॅकच्या शोधामध्ये सध्या नाही, कमबॅक होऊ दिला नाहीये. बॉल हवेमध्ये झेल टिपलाय, कमबॅक झालाय. शोएब याने चांगल्या पद्धतीचा झेल टिपला आणि मोठा धक्का लागलाय NCC नारंगी या संघाला. आकाश मांगेला बॅक टू द डगआउट. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांकडून दमदार विकेट. पाठीमागील मॅचचा गेम चेंजर खेळाडू सध्या तर आपण बघतोय
आकाशला माघारी परतावं लागलंय. ॲक्शन रिप्ले आपण आणखी एकदा बघतोय. ऐवन चांगल्या बॉलिंग परफॉर्मन्स करता ओळखला जातो. प्रशांत सर, मी आत्ताच उल्लेख केला की ना एवढ्या वर्ष त्यांनी बॉलिंगच्या जोरात आपल्या संघाला मॅचेस जिंकून दिल्या. तोच ऐवन चांगल्या प्रकारची बॉलिंग करतोय. पहिला बॉल षटकार, दुसऱ्या बॉलवरती चौकार आणि तिसऱ्या बॉलवरती पलटवार. कमबॅक झालाय. 10 धावा वैयक्तिक बनवून आकाश बाद झालाय. पाठीमागील मॅच देखील अडवा. NCC संघाला आकाशच्या विकेटनंतर स्ट्रगल करावं लागलं होतं आणि त्यानंतर सँडियाने सांभाळलं होतं. किमान आता आकाश लवकरात लवकर बाद झालाय. फक्त आणि फक्त 10 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. 5 षटकांची मॅच आहे. 5 षटकामध्ये किती धावा बनल्या जातील? एक चांगल्या पद्धतीचा टोटल तुम्हाला उभा करायचा आहे आणि वारंवार तुम्ही एका खेळाडूवरती निर्भर नाही राहू शकणार. बाकीचे खेळाडू त्यांना देखील चांगला खेळ दाखवावा लागेल. धीरज आलेत, नव्यानं दाखल झालेत बॅटिंग करण्याकरता. धीरज कशी बॅटिंग करतील? धीरज करता बॉल बैठक शॉट खेळण्याचा मनसुबा मन बनवलं तर हाईट फॅक्ट करते आणि पंच देखील सांगतात की हाईट आहे या बॉलमध्ये. ऐवन सातत्यपूर्वक चेहऱ्यावरती स्माईल ठेवणारे गोलंदाज. गेले कित्येक वर्ष क्रिकेटच्या पटलावरती त्यांनी अधिराज्य गाजवलंय. आपल्या फिरकीच्या जोरावरती कोलिवाडा संघाला कित्येक मॅचेस जिंकवल्यात. यावेळेस आणखी एकदा बॉल हवेमध्ये, फटका फसलाय. बॉलच्या खाली खेळाडू आलाय. झेल टिपलाय. विकेट एम्ब्रोजच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचा झेल. ऐवन वय वर्ष 55 पण अक्षरशः 20-25 वयाच्या खेळाडूला लाजवेल असं प्रदर्शन राहिलंय. ऐवन यो ब्युटी मॅग्निफिसंट बॉलिंग बाय ऐवन. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. धीरजच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की आता या शॉर्ट सिलेक्शनची आवश्यकता होती का? आकाश मांगेलाची विकेट आणि त्यानंतर धीरजची विकेट या मॅचमध्ये कुठेतरी पाठीमागे टेबल NCC नारंगी या संघ करता, कारण की महत्त्वाच्या विकेट्स 2 विकेट्स गमावल्या जातात. ऐवनने या मॅचमध्ये देखील 2 स्वीकार केलेत. पाठीमागील मॅच मला आठवतं की पहिल्या षटकामध्ये त्या मॅचमध्ये देखील 2 विकेट्स घेतल्या होत्या आणि या मॅचमध्ये देखील बघा पहिल्या षटकामध्ये 2 विकेट प्राप्त झाल्यात. शोएबचा चांगल्या पद्धतीचा कॅच आणि त्यानंतर आपण एम्ब्रोस त्याचा देखील चांगल्या पद्धतीचा कॅच बघितलाय. लास्ट गो पहिल्या षटकामध्ये शेवटचा बॉल. पहिल्या 2 बॉलवरती 10 धावा आल्यात आणि पुढील 3 बॉलवरती एकही धावा आली नाही. 2 विकेट आल्यात. आल्याबरोबर आक्रमण करायचंय. ऐवन वरती प्रत्येक बॅटर आक्रमण करण्याकरता जातोय. षटक क्रमांक इथून 1 ची समाप्ती झाली आणि पहिल्या षटकाच्या समाप्त्याखेरीस NCC नारंगीचा संघ जाऊन पोहोचलाय 10च्या आकड्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गावोगावी अन गल्लोगल्ली चर्चेचा विषय हाच एक. आता एक मिनिट थांबवतोय. बघा सध्या तर आपण पॉईंट्स टेबल वसई तालुका आजच्या दिवसा आपण पॉईंट्स टेबल दाखवतोय. कार्तिक 11 संतोष भवन संघ 2 मॅचेस खेळले, दोन्ही जिंकलेत आणि 4 पॉईंट त्यांच्याकडे. नेट रन रेट वरती लक्ष ठेवा. 1.749 आणि त्यानंतर NCC नारंगी नेट रन रेट कुठपर्यंत पोहोचलाय. 1 मॅच खेळले 2 पॉईंट त्यांच्याकडे. 6.174 म्हणजे कुठे नेट रन रेट चाललाय. आणि या स्पर्धेमध्ये बघा एक वेगळा नियम आम्ही तो तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. प्रशांत सर निश्चित स्वरूपामध्ये त्या नियमचा देखील उल्लेख करतील. ड्रॉ केलं जाणार आहे. शो अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण यापूर्वी आपण बघितलं तर ड्रॉची जी सिस्टम होती ती आता बंद करण्यात आलेली आहे. मामांच्या माध्यमातून नवीन संकल्पना आपण पाहतोय. या सध्या आपण टीम पाहतोय आपल्या स्क्रीनवरती आणि त्यांचा नेट रन रेट, पॉईंट टेबल आणि त्याचबरोबर नेट रन रेट. षटक क्रमांक 1चा खेळ संपला आणि षटक क्रमांक 2ला सुरुवात होणार आहे. वॉसडन पावकर बॉलिंग मार्कवरती पाठीमागील मॅचमध्ये चांगले प्रदर्शन राहिले. वॉसडन त्याच्या विपक्षामध्ये गौतम आता खेळावं लागेल. अनुभव त्यांच्याकडे देखील आहे. पहिला बॉल फुलटॉस गौतम यांच्याकरता मिळाला. डीप वरती खेळता येणार आहे. चांगली फिल्डिंग आपल्या टीम करता त्या क्षेत्रामध्ये धावा रोखल्या जात आहेत. चांगली फिल्डिंग राहिली आहे त्या क्षेत्रामध्ये. जयेशच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग राहिली आहे. टीम करता धावा रोखल्या जात आहेत. षटक क्रमांक 2ला सुरुवात झाली. पहिल्या बॉलवरती सिंगल धावा आली आहे आणि या सिंगलच्या मदतीने धाव फलक वाढले, जाऊन पोहोचले ते 11 धावा. आजच्या दिवसामधील ही सेकंड लास्ट मॅच आहे. त्यानंतर शेवटची मॅच होणार ती देखील क्वार्टर फायनलची मॅच. संतोष भवन ऑलरेडी जाऊन पोहोचलाय. आपल्या प्रतिद्वंदी संघाची वाट बघतोय की आमच्यासोबत 2-2 हात कुठला संघ करणार, कोलीवाडा की NCC नारंगी. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल त्याला खेळण्याचा जरूर प्रयत्न केला आहे, पण आमच्या दिशेने वळतायत. रेफर केलं की बाहेर पडलाय की नाही. नो बॉल करता इथून रेफर केलं जात आहे. खेळपट्टीच्या बाहेर पडला असेल तर नो बॉल आणि नाहीतर वाईट तर डेफिनेटली तो आहेच.
बॅटला लागलाय. पंच सांगतात की बॅटला बॉल लागलाय. बॅटला बॉल लागल्यामध्ये अनुषंगाने इथून चेक करायचं की नो बॉल आहे की नाही. हा व्हाईट बॉल होता, किमान सोडून दिला गेला असं व्हाईट देखील डेफिनेटली मिळू शकला असता. बॅटला लागलाय. पंच सांगतील आता हा बॉल कुठे पीस झालाय, खेळपट्टीच्या आतमध्ये की बाहेर. खालीद सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना बघतोय. पंच सांगतील अफेअर बॉल म्हणजे हा डॉट बॉल येईल. वॉसडन पावकर देखील चांगल्या प्रकारचं आत्तापर्यंत प्रदर्शन त्यांनी देखील केलं आहे. पहिल्या बॉलवरती सिंगल आणि त्यानंतर हा डॉट बॉल बराच बाहेर होता. जर सोडला गेला असता तर पंच डायरेक्टली आमच्या दिशेने वळले असते. वाईटचा इशारा दिला गेला असता, पण आता फायदा नाहीये. धाव फलक 11-11. संदीप किनी याच्यावरती जिम्मेदारी सध्या. तर यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल फ्लिक केलाय. फ्लिक ऑफ द रिस्ट मनगटाच्या साह्याने दिशा दिली आहे. शोएब जोपर्यंत बॉलला फील्ड करेल एकच धाव मिळेल आणि एकाच धावेने समाधान व्यक्त करावं लागेल. चांगली सुरुवात झाल्याच्या नंतर इथे कुठेतरी पाठीमागे राहिलाय एनसीसी नारंगीचा संघ. कमबॅक करायचा आहे. गौतम अनुभव बराच आहे यांच्याकडे देखील, आणि त्याचबरोबर सांडी यांच्याकडे देखील अनुभव आणि खेळ देखील तितका चांगला दोघांकडे, पण तो सिद्ध करावा लागेल. वॉसडन पावकर आपल्या बॉलिंग मार्कवरती. चौथा बॉल यावेळेस खेळण्याचा जरूर प्रयत्न केलाय. बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन बिलकुल होत नाहीये. वॉसडन पावकर एका एंडने चांगली बॉलिंग करताय, दुसरा एंडने आपण खऱ्या अर्थाने ऐवन यांना देखील बघतोय. चांगल्या प्रकारचा बॉलिंग परफॉर्मन्स राहिलाय. जास्त काही हात खोलण्याची संधी कुठल्याही संघाला दिली जात नाहीये. प्रशांत सरांनी उल्लेख केला की ओपन संघाला चितपट केलं होतं अक्षरशः या संघाने, आणि हा तोच संघ कोळीवाड्याचा संघ खेळतोय मैदान दरम्यान. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल त्याला खेचून मारलाय आणि खराब फिल्डिंग थोडीशी राहिली आहे. किमान बॉल जर कलेक्ट केला गेला असता तर विकेट येण्याचे चान्सेस होते. हाफ चान्स तिथे होता. जर तुम्हाला हाफ चान्स मिळतोय तर त्याला फुल चान्समध्ये कन्वर्ट करणं फार महत्त्वाचं आहे. चांगल्या दर्जाची स्पर्धा गेले 6 दिवस आपण बघतोय आणि बघतोय. या स्पर्धेचा आजचा मला वाटतं की 6वा दिवस आहे. V24 फाउंडेशन आणि त्यांच्या वतीने अग्रित सेना त्यांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून चांगलं कार्य पार पाडतायत. विजय मामा चषक 2026 आपण ही लाख मोलाची स्पर्धा बघतोय. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल फटका तर चांगला सजवलाय. खेळाडू आहे बॉलच्या पाठीमागे. झेल टिपलाय. वॉसडन पावकर यांच्या खात्यामध्ये देखील विकेट. एनसीसी नारंगी संघाला लागला तिसरा धक्का 13च्या आकड्यावरती. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल आणि कुठेतरी चुकी घडली आहे. पार्थ पाटील नव्यानं दाखल होतात मैदान दरम्यान बॅटिंग करण्याकरता. पार्थ आता यांच्यावरती पूर्ण जिम्मेदारी असेल की किमान मैदान दरम्यान गौतम आहेत त्यांच्याच बरोबरीने तुम्हाला चांगली बॅटिंग करायची आहे. षटक क्रमांक आपण बघितलं तर दुसरं संपलंय. 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस सर्वप्रथम बॅटिंग करत असताना एनसीसी नारंगी संघ जाऊन पोहोचलाय फक्त आणि फक्त 13च्या आकड्यावरती. सांडीची विकेट या मॅचमध्ये या पहिल्या डावामध्ये कुठेतरी बॅकफूटवरती ढकलला जातो एनसीसी नारंगीचा संघ. कमबॅक करायचा आहे. कमबॅक होऊ शकेल. चला स्पीडअप करा. वेळेच्या बाबतीमध्ये पंच वारंवार तुम्हाला कॉल देत आहे, आम्ही देखील देतोय. 11 मिनिटांनी तसेच 37, 36, 35 सेकंड्स तुमच्याकडे आहेत. मग वेळ तुम्ही जपून वापरा. वेळ फार महत्त्वाची आपल्याकरता. रमेश मांगेला एक तंत्रशुद्ध बॅट्समन आहेत, लिजंड खेळाडू आहेत. त्यांना मी विनंती करते आपण व्यासपीठावरती या. रमेश मांगेला प्लीज. रमेश मांगेला प्लीज आपण मंचावरती यायचं. सध्या तर रमेशजी मांगेला त्यांची आवश्यकता त्यांच्या टीमना की इथून सपोर्ट करायचा आहे. टीमला इथून हौसला द्यायचा आहे. यावेळेस ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल खेचून मारलाय. गौतम यांच्या बॅटमधून आला बिग षटकार. फटका असा धुआधार. हा गेला षटकार. जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. बहुत ही अच्छा स्ट्रोक था. बल्ले के बीचों बीच खेल दिया और ऑफ स्टंप के पार आगे गेंद थी. बल्लेबाज ने अपना दमखम दिखाया. गौतम सर्वोत्तम स्ट्रोक खेलते हुए गेंद बॉडी के बाहर जाते भी. इट्स अ मैक्सिमम ब्यूटीफुल शॉट प्लेड बाय गौतम. 19/3 ड्रोन भी आपके स्क्रीन पर है. 4 कैमरे और उसके साथ अगर देखिए ये ड्रोन व्यू डिका स्पोर्ट द्वारा खूबसूरत नज़ारा. तपस्या का ये शानदार ग्राउंड.
ओव्हरचा पुढील बॉल अरमान. गौतम पाटील बॅक टू बॅकचा दुसरा फटका, फुलचा फटका, पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. एक्शन रिप्ले देखे गौतम पाटिल की बात करें तो ये तजुर्बेदार खिलाड़ी है, बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं दबाव बनाते हुए, क्योंकि स्टार्ट अच्छा नहीं था. ये शॉट देखिए, टप्पा खाने के बाद थोड़ी गेंद नीचे रही है, बॉटम का इस्तेमाल किया, गेंद को बॉडी रन के बाहर भेज दिया. अपना जलवा दिखाते हुए गौतम अपने अनुभव का पूरा फायदा उठाते हुए बेहतरीन बल्लेबाज है. 14 पर कितने स्कोर 25-3 विकेट के नुकसान पर. प्रशांत सर तुमच्याकडे किती एक प्रश्न असेल बघा. पहिलं षटक ऐवन चांगल्या प्रकारचं हाताळले, 2 विकेट आलेत, पण त्यानंतर ऐवन कंटिन्यू का केलं गेलं नाही आणि अरमानला बॉलिंग मार्कवरती आणलंय, हा प्रश्न कदाचित मनामध्ये राहिलाय. जी हाँ, विकेट टेकर गेंदबाज थे, उनको एक बार फिर दोबारा गेंदबाजी करने की जरूरत थी. लेग ब्रेक गेंद, अच्छी गेंद टप्पा खाते बाहर की तरफ निकली है. और खास करके संतोष, जब पहले 2 गेंदों की अगर बात करें तो आकाश ने शानदार बल्लेबाजी की थी. 10 रन आए थे उस ओवर में. तीसरी गेंद पर हमला किया, शिकार बने, वहां से कमबॅक करने का मौका कोहलीवाडा टीम को मिला. संयम देखील महत्वाचा आहे तुमच्याकडे. भले तुमच्याकडे मोठे स्ट्रोक आहेत, पण सिंगल डबल देखील तितकं शोधणं महत्वाचं आहे. चौकार षटकाराने सर सातत्यपूर्वक मॅचेस नाही जिंकतायत, सिंगल डबल देखील मॅचेस जिंकता येत आहेत. ओव्हरचा पुढील बॉल स्ट्राईक इनवरती गौतम पाटील. गौतम यांच्याकरता फुल टॉस, फुल टोल वसूल केला जाईल. हा बॉल चाललाय आमच्या मायबाप प्रेक्षकांच्या भेटी करता, अभिवादन करता, स्वागत करता. अरमानच्या विपक्षामध्ये या षटकामध्ये तिसरा षटकार गौतम यांच्या बॅटमधून आलाय. गौतम फटका असा कमाल धुआं. कर रहे मैदान के अंदर, बहुत ही शानदार बल्लेबाजी. गौतम पाटिल वो है सबसे कातिल जिनके पास है स्किल. अभी तक बल्लेबाजी हुई ना तो इन्होंने जीता है सबका दिल. बहुत ही शानदार बल्लेबाजी कर रहे हैं गौतम पाटिल. मैं नारंगी के डगआउट में हूँ, एक तरफ कोहलीवाडा का डगआउट बाद में आप देखेंगे, लेकिन फिलहाल इस वक्त ये पुराना चावल है. गौतम पाटिल शानदार बल्लेबाजी कर रहे हैं. इस ओवर की अगली गेंदबाजी करने गेंदबाज तैयार. छोटी गेंद पर प्रहार, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, शानदार सिक्सर. गौतम का इंजन गर्म है, दे दनादन बल्लेबाजी कर रहे. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर इन द वर्ल्ड. अनुभव सर्वात मोठा गुरु आहे. आणि गौतम पाटील गेले कित्येक वर्ष झाले क्रिकेट खेळतात नारंगी संघाकरता, आणि त्याकरता त्यांचं एक्सपिरियन्स अनुभव तो मॅटर करतोय. आणि अक्षरशः जिथं मॅटर मोठा झालाय तिथे गौतम पाटील उभे राहिलेत. 8 बॉलमध्ये 26 धावांची एक वादळी खेळी सध्या तर खेळी आहे. प्रशांत सर चांगली बॅटिंग चालू आहे. बोंगाट बॅटिंग करतोय, बोंगाट. 4 षटकार त्याने ठोकले आणि आता मैदानावरती गोलंदाज कमबॅक करतो का ते देखील पाहूया. सन्माननीय आदरणीय आनंद मामा यांचे इथं आगमन झालंय. मोस्ट वेलकम मामा, आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. अरमानच्या विपक्षामध्ये बॅक टू बॅक आता आणखी एकदा 2 आलेत, 4 आलेत, 5वा फटका तर चांगला सजवला. डीप वरती काढता येणार ते, जोपर्यंत बॉलला फील्ड केलं जाईन. थोडीशी मिसफील्ड झाली होती. दुसऱ्या करता निघालेत आणि हे बघता बघता या 2 धावा होत आहेत कंप्लीट. अप्रतिम दर्जाची रनिंग बिटवीन द विकेट. अगोदर बघा क्राऊड थोडासा शांत राहिला होता, डगआउट मध्ये थोडीशी शांतता पसरली होती, पण त्यानंतर आता कुठे जोश आलाय आणि जोश मधून आता उत्साह देखील निर्माण झालाय. षटक क्रमांक 3 ची समाप्ती आणि 3 षटकांच्या समाप्त्याखेरीज एनसीसी नारंगी संघ जाऊन पोहोचला 39 आकड्यावरती. अरमानचं हे षटक अक्षरशः कोहलीवाडा संघाचे अरमान ते विजवण्याकरता पडले की काय. 26 धावा ठोकल्या गेल्या त्या षटकामध्ये. इस ओवर में संतोष बल्लेबाज गौतम ने मेला लूटा, गेंदबाज का दिल टूटा. तोड़फोड़ वाली बल्लेबाजी रही है और 4 छक्के जड़े. मोमेंटम था कोहलीवाडा के पास, लेकिन इस ओवर में गौतम ने अपना दमखम दिखाया. बहुत शानदार बल्लेबाजी की है, बहुत मजा आया जिस तरह से बल्लेबाजी हुई. अब क्या कोहलीवाडा की टीम यहाँ से कमबैक करेगी वो देखने वाली बात है. तो गौतम की बल्लेबाजी अगर आपको अच्छी लगी है तो इनके लिए जोरदार तालियां बजाइए. जबरदस्त टीम वर्क पाहिजे अशा प्रकारचं. आणि सर तुम्ही आता उल्लेख केला, वेळ आणि खेळ बदलायला टाइम नाही लागत. जी हाँ, आणि अक्षरशः वेळ आणि खेळ बदललाय. पहिले वेळाचा खेळ चालू होता, पण आता आमचा खेळ आता वेळ बघणार आहे. तो खेळ कशा पद्धतीचा केला जाईल. गौतम सेट झालेत आणि त्याचबरोबर पार्थ त्यांचा अप्रोच बघायचा सध्या तर आपल्याला. पार्थ ते म्हणतात ना, खरबुजे को देखे खरबुजा रंग बदलताय. पार्टी जॉईंट केली आहे. पार्थ पाटील यांच्या बॅट मधून आलाय पहिल्या बॉलवरती षटकार. धावफलक 45-45.
फटका असा धुवाधार हा गेला षटकार जे मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. अभी तो पार्टी शुरू हुई है और एक तरफ कुबा है, दूसरी तरफ खाई है, दोनों तरफ बराबर की पिटाई है. पहले गौतम, अब बारी पार्थ की. दबाव कोलीवाड़ा के ऊपर. पिछले 6 गेंदों में 4 छक्के वो गौतम के, 1 छक्का बिल्कुल पार्थ का है और 6 गेंदों में 5 छक्के, 1 डबल है. तो इस ओवर में बढ़िया स्टार्ट. पहिली गेंद पर गेंदबाज का स्वागत संतोष स्वॅग से हुआ. ऑनीच्या स्वरूपामध्ये दो भाई दोनो तबाही आणि अक्षरच्या मैदानादरम्यान तबावी धुमाकूळ मचावलाय, मास घातलाय मैदान दरम्यान. काय बॅटिंग चालू आहे. वॉस्डन मानकर सध्या तर आपण यांना बघतो बॉलिंग मार्क वरती. पार्थने म्हटलंय की वेलकम. वॉस्डन पावकर, माफ करा इथे नाव सिमिलर आहे त्यामुळे त्यामध्ये थोडीफार कन्फ्युजन होते. वॉस्डन आले बॉलिंग मार्क वरती. दुसरा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, त्याला देखील खेचून मारण्याचा प्रयत्न होता. विकेट कीपर बॉल सुटला गेला पण धाव कुठल्याही प्रकारची मिळू शकणार नाही. पार्थ एक इक्वेशन समीकरण तुमच्याकरता देखील सोपं आहे की स्ट्राईक एंड वरती गौतम यांना आणायचे कारण की ते सेट आहेत. संतोष सर्वात महत्वाचं काय, फक्त चौकार षटकार आले की मजा येत नाही. दुसऱ्या बाजूला एखादा डॉट बॉल, एखादा यॉर्कर आला, बॅट्समन बीट झाला तर प्रेक्षकांना हे सगळं बघायला मजा येते. सध्या तेच घडतंय. 5 बड़े स्ट्रोक, इसके बाद में एक डबल और अब जाकर ये बिंदी गेंद. मजा आ रहा है, कॉन्टेस्ट अच्छी है, जबरदस्त बैटल. इस ओवर की अगली गेंद पुल टॉस, लो पुल टॉस गेंद सर पर खेल दिया. खिलाड़ी आते नाते बहुत अच्छी फील्डिंग मिड विकेट पर. बिंदी गेंद और ये फील्डिंग कोलीवाड़ा टीम को थोड़ा ऊर्जा देने वाली है, आत्मविश्वास बढ़ेगा. स्ट्रोक अच्छा था लेकिन सर्वोत्कृष्ट फील्डिंग बॉडी लाइन पर हुई है. उच्च कोटि की फील्डिंग, सिंगल के साथ स्कोर में बढ़ोतरी. एम्ब्रोज चांगली फिल्डिंग करतायत. धाव फलक 46. टॉस जिंकला होता आयवन बॉयज कोलीवाडा संघाने आणि टॉस जिंकून त्यांनी सांगितलं की बॉलिंग करायची आहे. पहिल्या 2 षटकांपर्यंत सर्व काही चांगलं सुरळीतपणे चाललं होतं कोलीवाडा संघाकरता, पण त्यानंतर गौतम यावेळी चांगल्या पद्धतीचा बॉल राहिला. ऍक्शन रिप्ले बघणं योग्य असेल हा बॉल. फुलटॉस पद्धतीचा बॉल आणि सेट बॅटर गौतम पाटील देखील बीट झालेत प्रशांत सर. जी हाँ, इस वक्त थोड़ा लेट खेले. ऑफ स्टंप के बाहर लो फुल टॉस गेंद, वाइड यॉर्कर डालना चाहते थे गेंदबाज और गति ज़्यादा नहीं थी. कंट्रोल के साथ गेंदबाजी करते हुए, क्योंकि यॉर्कर जब आप डालना चाह रहे हैं ना तो संतोष वो तेज तर्रार होता है, लेकिन यहाँ तेज तर्रार नहीं है. धीमी रफ्तार की गेंद थी लेकिन सही इलाके में. गौतम स्टैक. इस ओवर की अगली गेंद उड़ाया आसमान की तरफ, बल्ले के बीचों बीच, मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर. कड़क बेधड़क सिक्सर है, ये कमाल का सिक्सर है. काय षटकार ठोठवलाय. फटका असा धुवाधार हा गेला षटकार जे मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. अनिश्चित स्वरूपामध्ये चांगली बॅटिंग करताना गौतम देखील सांगतायत की आपल्या टप्प्यामध्ये आला की आपण कार्यक्रम करतो. आपल्या रेंजमध्ये बॉल जर आला तर बॉलरच्या संपर्क क्षेत्राच्या बाहेर या बॉलला फेकला जाईल. यापूर्वी बघा बॅट्समन होते गपचिप आणि आता बॅट्समन बॅटिंग करतायत रापचिक फटका खेळलाय गौतमने. 52 धावा धावफलकावरती. आणखी एकदा खेचून मारलाय बॉल हवेमध्ये. उंची जास्त लांबी कमी, यावेळी झेल टिपलाय. विकेट गौतम पाटील यांना माघारी परतावं लागेल, पण जाता जात आपलं कार्य पार पाडलंय. प्रेक्षकांना विनंती असेल गौतम पाटील यांची जर बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ होतं त्यांच्याकरता. वेल बॅटिंग, चांगले प्रदर्शन केलंय. 12 बॉलमध्ये 34 धावांची वादळी खेळी गौतम पाटीलची संपली आहे. एनसीसी नारंगी संघ जाऊन पोहोचलाय 52च्या आकड्यावरती. वेल बॅटिंग गौतमची बॅटिंग तुम्हाला सर्वांना जर आवडली असेल तर एकदा जोर टाळ्यांचा गजर करा. काय बॅटिंग केले, क्लास बैटिंग के लिए त्याने या मैच में. एक तरफ कोलीवाड़ा की टीम आपने देखा बहुत बढ़िया प्रदर्शन कर रहे थे. आइवन का जो स्पेल था बहुत बढ़िया रहा. 2 गेंदों पर 2 बड़े स्ट्रोक आए थे. उसके बाद में कमबैक किया था कोलीवाड़ा टीम ने. लेकिन संतोष जब गौतम मैदान के अंदर आए ना तब जाकर इन्होंने बहुत ही शानदार बल्लेबाजी की. मोमेंटम अब फिलहाल देखिए ये तालियां बज रही, ये तालियों की आवाज. जो मोमेंटम कोलीवाड़ा के पास था वो मोमेंटम अब नारंगी के पास है. सन्माननीय आदरणीय हेमंतजी पाटील साहेबांचे ते आगमन झाले. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. वेलकम. आणि त्यांच्या सोबतीने सन्माननीय आदरणीय सचिनजी गायकवाड सरांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. वेलकम. 52 धावा सध्या तर आपण धाव फलकावरती बघतोय. अर्धशतक पार झालंय. इथून एनसीसी नारंगी संघात आणि
प्रशांत नारंगी संघ तुम्ही चांगल्या प्रकारे तुम्ही देखील ओळखतात, आम्ही देखील ओळखतोय. बॉलिंग लाईनअप त्यांच्याकडे देखील स्ट्रॉंग बॉलिंग लाईनअप आहे. कोलीवाडा संघाच्या विपक्षामध्ये आतापर्यंत चांगल्या प्रकारची बॅटिंग आहे. पहिले 2 षटकं कोलीवाडा संघाच्या दिशेने झुकले, पण त्यानंतर पलटवार केलाय. गौतम ने बहुत अच्छी बल्लेबाजी की और अब कमबैक करने का मौका कोलीवाड़ा टीम को. इस ओवर की अगली गेंद स्पिन गेंदबाजी ऑन साइड पर गेंद दिया, आगे द टर्न मिड विकेट पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ियों के पास कोई मौका नहीं है. हाई हाई फ्लाई इनटू द स्काई, गेंद कर रही है टाटा बाय बाय. गगनचुंबी सिक्सर. फटका असा धुआधार हा गेला षटकार. जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. मोमेंटम सर अक्षरशः बघा मोमेंटम शिफ्ट करायचा होता आणि तो झालाय. बघा पहिले 2 षटकं मी तुम्हाला सांगतो की आयवनचं पहिलं षटक चांगल्या पद्धतीचं राहिलं. त्यानंतर आपण वॉस्डन पावकर यांचं देखील बघितलं. त्यानंतर तिसरं षटक आयवन डिझर्व करत होते पण त्यांना मिळालं गेलं नाही. हे कुठेतरी पाठीमागे राहिलंय. हे कॅल्क्युलेशन तुम्हाला कुठेतरी पाठीमागे घेऊन जाईल. वॉस्डन बॉलिंग मार्कवरती आणखी एकदा बॉल हवेमध्ये गेलाय. मिस टाइम स्ट्रोक, बॉलच्या खाली खेळाडू आलाय. 2 खेळाडू आहेत आणि झेल डिपलाय. विकेट आली आहे. पार्थ यांना माघारी परतावं लागेल. आणखी एक धक्का लागलाय एनसीसी नारंगी संघाला, पण त्यांचा माइंडसेट एकच आहे, प्रत्येक बॉलवरती आक्रमण करायचंय. जो इंडिया का माइंडसेट है भारतीय टीम की, जो अगर बैटिंग ऑर्डर की बात करें तो वो 8 नंबर तक है. तो हर बल्लेबाज आके मैदान के अंदर धुआंधार बल्लेबाजी करता है, बड़े स्ट्रोक खेलता है. लेकिन इस मैच में कोलीवाड़ा टीम ने कमबैक किया है, 2 विकेट लिए. पार्थ इनफॉर्म बैटर इस सीजन में बहुत अच्छा प्रदर्शन कर रहे थे. इस मैच में भी बहुत अच्छा प्रदर्शन उन्होंने किया. उनकी पारी समाप्त. संतोष कमबैक करने के लिए विकेट चाहिए कोलीवाड़ा टीम को और विकेट अब गुच्छे में आ रहे. जतीन बल्लेबाजी करने के लिए बीच मैदान पर. पार्थ बढ़िया प्रदर्शन रहा. गौतम के साथ महत्वपूर्ण साझेदारी, बहुमूल्य रन और 2 छक्के इनके पारी में आए. गौतम के अगर बात करें तो 4 छक्के इन्होंने जड़े थे. बहुत जबरदस्त बल्लेबाजी की. कोलीवाड़ा के लेग ब्रेकर गेंदबाजी, लेग ब्रेक गेंदबाजी करने वाले गेंदबाज छक्का खाने के बाद, बड़ा स्ट्रोक आने के बाद कमबैक किया. 58 सध्या तर धावा धाव फलकरती बघतो आणि वॉस्डन मानकर आपण यांना बघतोय बॉलिंग मार्कवरती. षटकार पडल्याच्या नंतर कमबॅक केलाय. पार्थ करताय, टाळ्या वाजतात आणि अक्षरशः तारीफ योग्य त्यांनी कार्य पार पाडलंय. जिथे बघा बहुत अच्छा खेल बीच मैदान पर. इस बार बल्लेबाज जतीन के ऊपर भी दारोमदार रहेगा. पी.आय. तुरे साहेबांचे त्यागबान झालंय. त्यांचं एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. साहेब वेलकम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम. आणि या साहेब देखील इथे मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचं देखील आम्ही आणखी एकदा सहर्ष स्वागत करतो. आणि त्यांच्या बरोबरीने प्रतापरावजी कदम साहेब ते देखील इथे उपस्थित, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. वेलकम. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल यावेळी सोडून दिला जातो आणि आईकडील मैदान दरम्यान वाईट बॉलचा इशारा आणि त्याचबरोबर वाईट +1 धाव देखील पळून कंप्लीट केली गेली. प्रशांत सर धावा बनतायत असं वाटलं नव्हतं की धावा एवढ्या बनल्या जातील, पण नारंगी संघ सांगतोय हम भी किसी से कम नहीं. कोलीवाड़ा की टीम भी बहुत सक्षम है. मैंने पहले ही बताया कि वसई ने क्या इस ग्राउंड पर किया था, इस मैदान पर किया था. तपस्या का मैदान इनके लिए भी यादगार रहा है. जो पिछले 2 विकेट आए ना, वहाँ से कहानी थोड़ी सी बदली है. मोमेंटम नारंगी के पास थोड़ा सा मुझे लग रहा है वो कोलीवाड़ा की तरफ चलेगा. ये वाइड बॉल जो है ना, क्या प्रेशर बढ़ाएगा या कम करने वाला, वो देखने वाली बात है. बघावं लागेल. प्रेशर सिच्युएशन आहे सध्या. तर वॉस्डन मानकर आपण यांना बॉलिंग मार्कवरती बघतोय. पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर विकेट आणि त्यानंतर वाईट +1 आली आहे. मनीष ऑन स्ट्राईक. यावेळेस आक्रमण करायचं होतं. बॅट आणि बॉलमध्ये कुठल्याही प्रकारचं कनेक्शन होत नाहीये. जेवढ्या धावा शेवटच्या क्षणी बनल्या जातील तेवढं बेनिफिट तुम्हाला मिळणार आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. 5 ओव्हरमध्ये आतापर्यंत 60 तर लागल्यात, पण किमान 5 ओव्हरमध्ये तुम्हाला 60 पेक्षा जास्त पाहिजेत. अपोनेंट टीम की भी कुछ एक बार फिर ख्वाहिश होगी, वो भी एक बार प्लान बना के आए हैं. इस ओवर में आपको कितने देने हैं? 3 बॉल बाकी आहेत सध्या तर. जी हाँ, शपल हुए और अच्छा स्ट्रोक है दिया. गेंद जाएगी लॉन्ग लेग बाउंड्री की तरफ. 4 रन. विजय मामा चषक, दमदार चौका. सामन्याची वाढली रंगत. सामन्याची वाढली रंगत. भारतीय जनता पार्टीचे धडडीचे नेते माननीय आकाशदादा घरत यांचा दमदार चौकार. माणूस हा दिलदार, लखलखती नंगी तलवार आपला राजा. राजा माणूस हा दिलदार, लखलखती नंगी
तलवार आपला थँक्यू डीजे. चांगली बॅटिंग चालू आहे सध्या तर. गौतमने एकदा स्टार्ट करून दिला, मग त्यानंतर बाकीच्या सर्व खेळाडूंच्या अंगामध्ये जोश आलाय. चांगली बॅटिंग. 64 धावा धाव फलकावरती. शेवटचे आणखी 2 बॉल शिल्लक आहेत. प्रशांत सर, असं वाटतंय की 70चा आकडा देखील इथून गाठला जाईल. मुझे तो लग रहा है कि वो बीच मैदान पर वो तेरी मेरी चल रही है. डॉट बॉल आ रहा है, वाइट बॉल आ रहा है, विकेट, बहुत सारी चीज़ें, उसके बाद में चौके छक्के आ रहे हैं, बहुत कुछ हो रहा है. इवेंटफुल ओवर है, स्पिन गेंदबाजी हो रही है, निर्णायक ओवर. इस ओवर की अगली गेंद. ओ क्या बात है, घुस के मारा है. गेंद लॉन्ग लेग बॉडी लाइन की तरफ जाएगी 6 रनों के लिए. कड़क कड़क कडक 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 षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार थँक्यू षटकार. थँक्यू डीजे. मी सांगितलं की प्रशांत सर 70 धावा धाव फलकावरती आणि बॉल गेलाय कुठे बघा. सडक पे कडक बेधडक षटकार. चांगली बॅटिंग सध्या तर चालू आहे मैदान दरम्यान. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 70 धावा बनल्या जातील. वॉज डन. मागडं षटक 18 धावा आतापर्यंत आल्यात. शेवटचा बॉल. यावेळेस कनेक्शन बिलकुल होत नाहीये. रनआउटची दाट शक्यता. नॉनस्टॉक एंड वरती होती. बॉल कलेक्ट करता आला गेला नाही. लेग बायच्या स्वरूपामध्ये सिंगल धाव मिळेल. 71 धावा बनल्या जातात प्रशांत सर, आणि जिंकण्याकरता 72 धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल. आयवन बॉईज कोलीवाडा या संघाला. कोलीवाडा संघाकडे देखील तितका स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे, आणि त्याचबरोबरीने NCC नारंगी संघाकडे देखील स्ट्रॉंग बॉलिंग लाईनअप आहे. 2 मातब्बर संघ एकमेकांच्या विपक्षामध्ये खेळतील तर घडणार काय ते येणारा वेळ आणि काळ दर्शवेल. पण ज्यावेळेस आकाशामध्ये 2 ढग एकमेकांना घर्षण करतात त्यावेळेस फक्त संघर्ष होतो, आणि त्यामधून आपण वीज निर्माण होताना बघतोय. चला स्पीडअप करा, कारण की याच्यानंतर आणखी एक मॅच बाकी आहे. ये बैटिंग कार्ड और बॉलिंग कार्ड आपके स्क्रीन पर है. और जिस तरह से विकेट गिरे थे, पहली बार 2 विकेट जल्दी गिरे थे, उसके बाद में जो कहानी है, 34 गौतम के, पार्थ के 13, मनीष के 10, आकाश के 10. 1 ओवर 10 रन 2 विकेट. आइवन अष्टम 2 ओवर 16 रन 2 विकेट. अष्टम मारकर 1 ओवर 18 बहुत महंगे साबित हुए. अरमान के ऊपर हमला हुआ 1 ओवर 26. आज नींद नहीं आने वाली है, लेकिन कोलीवाड़ा की टीम अपसेट करने के लिए माहिर है. जैसे संतोष भुवन को मैंने कहा वो भी अपसेट करने के लिए तैयार होते हैं, तो उसके उसी तरह से आज इस मुकाबले में ये भी अपना तजर्बा दिखाएंगे, लोहा मनवाएंगे. व्यासपीठावरती मान्यवर उपस्थित आहेत, आपण त्यांचाही आवर्जून उल्लेख करणार आहोत. चला लवकर फिल्डिंग लावून घ्या, कारण की याच्यानंतर शेवटची मॅच शिल्लक आजच्या दिवसामधील. क्वार्टर फायनलची मॅच देखील खेळवायची आपल्याला. संतोष भवनचा संघ ऑलरेडी क्वार्टर फायनलमध्ये जाऊन पोहोचलाय. आजच्या दिवसामधील ती शेवटची मॅच असेल. त्यांच्या विपक्षामध्ये कुठला संघ खेळणार आहे, मी याच्या अगोदर देखील प्रश्न विचारला होता. नारंगीचा संघ असेल की त्यांच्या विपक्षामध्ये सध्या तो खेळतोय कोळीवाड्याचा संघ असेल. व्यासपीठावरती PI आदरणीय SM तुरे साहेब आणि त्याचबरोबर आदरणीय सन्माननीय प्रतापराव कदम साहेब यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. पहिले खाकी बाद में बाकी. सर आपका स्वागत है, वेलकम. कारण गर्दीतले सगळे होतात पण वर्दीतले सगळेच होत नाहीत. आज आपण उपस्थित आहात, आपल्या मनापासून हार्दिक स्वागत आहे. आदरणीय सेकंड PI प्रतापराव कदम आणि त्याचबरोबर LM तुरे साहेब आपण व्यासपीठावर उपस्थित आहात. PI आहेत, आणि निश्चितच थोड्याच वेळात गायकवाड साहेबांचं देखील शुभागमन होणार आहे. विजय मामांच्या या स्पर्धेमध्ये आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. विजय मामांची स्पर्धा निश्चितच टेनिस क्रिकेटच्या पटलावरील मानाची स्पर्धा आहे. चला मॅच सुरू करायचं. क्षेत्ररक्षण सजवून घ्या. बॅटर झाला मैदानावरती. कोळीवाडा प्लीज प्लीज प्लीज, कारण अजून एक मॅच शिल्लक आहे. चला नारंगी टीम फिल्डिंग लावून घ्या, आणि कोळीवाडा संघाचे दोन्ही बॅटर्स आलेत मैदान दरम्यान. आग्राची विनंती करतो NCC नारंगी संघ त्वरित फिल्डिंग लावून घ्या. इंटरेस्टिंग मुकाबला है और लक्ष्य बहुत बड़ा. कोलीवाड़ा टीम अपसेट करने वाली टीम है.
और धुआंधार बल्लेबाजी नारंगी के सारे खिलाड़ी द्वारा हुई है. बल्लेबाजों द्वारा व्यासपीठावरती उपस्थित आहेत पी आय आदरणीय LM तुरे साहेब. थोड्याच वेळात गायकवाड साहेबांचं देखील शुभागमन होणार आहे. सेकंड पी आय प्रतापराव कदम आणि त्यांच्या समेत आलेले सर्व सहकारी यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेचा आता अत्यंत महत्त्वाचा दिवस तिथे वसई तालुक्यातील एक गावमध्ये दिग्गज या ठिकाणी खेळाडू आहेत ते आहेत धीरज कदम साहेब. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. टारगेट बढ़ा और इस वक्त टारगेट करने की कोशिश हो जाएगी. गेंदबाजी में तैयार है गेंदबाज. धीरू अपनी बॉलिंग में तैयार है. जैक्सन इसके ये जो खिलाड़ी पिछले मैच में बहुत अच्छा प्रदर्शन इन्होंने किया था. चला स्पीड अप करा, वेळ फार धीरू की महत्त्वाची आहे. पहली गेंद सामना करने के लिए जैक्सन तैयार है. मैंडेटरी पावर प्ले का ओव्हर. पहिला बॉल हवेमध्ये फटका फसलाय. बॉलच्या खाली खेळाडू आलाय स्वतः धीरज पाटील. झेल टिपलाय आणि आल्याबरोबर पहिल्या बॉलवरती आपला संघ करता विकेट घेऊन आलाय जॅक्सन. याला माघारी परतावं लागेल. बिग विकेट डाऊन. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांकडून दमदार विकेट. थोड़ा सा बदलाव किया गया था. संतोष जैक्सन को ऊपर थोड़ा सा भेजा गया था, लेकिन पहली गेंद पर खास करके इस वक्त जब आप बड़ा स्ट्रोक खेलने के लिए चले गए तब शिकार बने हैं. धीरू की बहुत बढ़िया गेंदबाजी और बल्लेबाज के संयम को तोड़ने का काम किया. सुंदर स्टार्ट इस ओवर में. पहली गेंद पर सफलता मिली है धीरज को. नारंगी टीम के लिए सफलता और इस मुकाबले में कोलीबाड़ा टीम को बहुत बड़ा झटका. नंबर 3 पर बल्लेबाजी करने के लिए बैटर आ रहे हैं अजय. टीम को विजय की जरूरत है. इस पर अजय को यहाँ से वो 2-3 ओवर बेहतर बल्लेबाजी करने की जरूरत है. धीरू की अगली गेंद सामने बल्लेबाज अजय. धीरज आपला बॉलिंग मार्क वरती. धीरजचा बॉल मिडल ऑफ द बॅट. फटका चांगला सजवलाय. अजयचा हा विजय स्ट्रोक. षटकार आलाय धीरजच्या विपक्षामध्ये. फटका असा धुआधार हा गेला षटकार. जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. संतोष ये मजा है ना. पहली गेंद पर विकेट है, दूसरी गेंद पर सिक्सर है और इस जहाबाज खिलाड़ी के नाम है अजय. टारगेट बहुत बड़ा है. अगर टारगेट बहुत बड़ा है ना तो अपोनेंट टीम के गेंदबाजों को टारगेट करना होगा, तभी जाकर कोलीबाड़ा आपका टारगेट पूरा हो जाएगा. नहीं तो एक बार फिर नारंगी की टीम शातिर टीम है, वो आपके ऊपर बिल्कुल दबाव बनाएगी, विकेट प्राप्त करने की कोशिश करेगी. तो ये अच्छा मैच है. पहली गेंद पर विकेट, दूसरी गेंद पर सिक्सर. ताकद बघा सर, ताकद किती त्या स्ट्रोक मध्ये. जेवढ्या वेगवान गतीने बॅट फिरवलं असं वाटलं की या बॉलला विरार फाट्यापर्यंत मारण्याचा प्रयत्न दिसतोय. एवढी ताकद काढली त्या शॉट करता. जी हाँ, इन्होंने कहा कि ये शॉट खेलने के बाद जा ढूंढ के लिए क्या शोधून आणावं लागेल. प्रश्नांचं उत्तर शोधावं लागेल. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल चांगल्या पद्धतीचा आला. बिटवीन द गॅप खेळाडू धावतोय. बॉलला नाही रुकू शकणार. बॉल चालाय धन 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 सीमा रेषा पार. आणखी एक दर्जेदार चौकार. सामन्याची वाढली रंगत. भारतीय जनता पार्टीचे धडाडीचे नेते माननीय आकाशदादा घरत यांचा दमदार चौकार. दमदार चौका है. पावर प्ले चल रहा है तो एक तो आपको ओवर द टॉप खेलना आना चाहिए, या तो सीधा बाउंड्री लाइन के बाहर या गैप में खेलना चाहिए. टाइमिंग और प्लेसमेंट बहुत ही शानदार था बल्लेबाज अजय का. इस ओवर की अगली गेंद ऑन साइड पर खेलना चाह रहे थे. टप्पा खाती गेंद नीचे रही है. इंटरेस्टिंग है, इंटरेस्टिंग मुकाबला है. जबरदस्त कॉन्टेस्ट. डायमंड कट डायमंड, लोहा लोहे को काटता है. धीरू और अजय, इनके बीच जबरदस्त बैटल आप देख रहे हैं. सर बघा पहिल्या इनिंग मध्ये देखील असंच काहीतरी घडलं होतं. षटकार चौकार त्यानंतर विकेट पण तसंच सेम समीकरण सध्या तर. विकेट षटकार चौकार त्यानंतर डॉट आणि आणखी एक बॅक टू बॅकचा हा दुसरा डॉट बॉल. धीरज पाटील आपल्या बॉलिंग परफॉर्मन्स करता ओळखला जातोय. त्यांनी कमबॅक करून दिलाय आणि त्याच नंतर गौतम देखील सांगतात की ही लेन तुम्हाला शोधायची आहे. या टप्प्यावरती बॉल तुम्हाला ठेवायचा आहे. संतोष, ये गेंद बहुत इंपॉर्टेंट है क्योंकि अभी तक जो कॉन्टेस्ट रही है डॉट बॉल विकेट, 2 डॉट बॉल है, एक विकेट है, एक चौका है और एक सिक्सर है. आखिरी गेंद पर क्या होगा, किसका दबदबा रहेगा, गेंदबाज या बल्लेबाज. धीरू की अगली गेंद. संतोष, इसका आना बाकी था क्योंकि 2 बिंदे गेंदें थी, एक विकेट था, एक चौका था, एक छक्का था
वाइड बॉल, ये गेंद आपको दोबारा डालनी पड़ेगी। अंपायर को थोड़ा एक्सरसाइज करने का मौका मिला और ये गेंद और जो रोचकता है ना बढ़ाने वाली है। बल्लेबाज अजय ऑन स्ट्राइक, धीरू की गेंद, कॉम्पैक्शन से गेंदबाजी कर रहे हैं, उड़ा आसमान की तरफ, बल्ले के बीचों बीच, डूबते हुए सूरज को उगते हुए सूरज का सलाम है। गेंद बाउंड्री के बाद 6 रन। फटका असा धुआधार, हा गेला षटकार, जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. खऱ्या अर्थाने बघा चांगली बॅटिंग चालू आहे, शक्ती प्रदर्शन अक्षरशः, ताकदवर स्ट्रोक, साईड मध्ये बघा बायसेप मध्ये एवढा मसल आहे की कुठल्याही गोलंदाज तर मसळला जाणार आणि अक्षरशः ते दृश्य चालू आहेत. चांगली बॅटिंग सध्या मैदान दरम्यान चालू आहे. षटक क्रमांक 1 ची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्त्याखेरीज धावफलक 17-17. शेवटचा कॉल असेल एनसीसी नारंगी संघ तुमच्याकरता. आयोजकांच्या वतीने स्ट्रिक्टली कॉल दिले जातात. याच्यानंतर आता टीम मीटिंग नको आहे, जास्त चर्चा कराल तर खर्च देखील जास्त वाढतो. प्रशांत सर. जी हाँ, बहुत इंपॉर्टेंट मुकाबला है, बैटिंग पावर प्ले का इशारा किया गया। देखिए पिछले 2-3 जो बड़े स्ट्रोक आए ना, इसके कारण बल्लेबाजों का हौसला थोड़ा सा बुलंद हो गया और फिलहाल बैटिंग पावर प्ले का इशारा, 3 खिलाड़ी दायरे के बाहर रहेंगे, बाकी सारे खिलाड़ी दायरे के अंदर। और पहले ओवर की कहानी समाप्त हुई, संतोष स्कोर है, टोटल रन संख्या 17 धावा धावफल करताना सर मुळशी पॅटर्न पिक्चरचा मला डायलॉग आठवलाय. धावा इथून तर चांगल्या बनत आहेत, त्या पिक्चरमध्ये डायलॉग होता उगाच फांद्यावरती घाव नाही घालत बस, डायरेक्ट खोडावरती घाव घालायचा. आणि सध्या ते दृश्य चालू आहे. त्यांना माहिती आहे की आता धावा बनल्यात आणि समोरील संघाला मॅच मध्ये कमबॅक करू नाही द्यायचा आहे, मग त्या अनुषंगाने बॅटिंग पॉवर प्लेची मागणी केली आहे. तो मुळशी पॅटर्न प्रसिद्ध झाला होता, पण इथे अजयचा पॅटर्न पण नव्हता. हा त्याचाच असाच पॅटर्न आहे, तो मारत नाही, तो मैदानावरती गेल्यानंतर गोलंदाजी अक्षरशः पिसे काढतो. 3 चांगले फटके त्यानं आतापर्यंत खेळलेत, 1 चौकार आहे, 2 षटकार आहेत, त्यामुळे त्याचे इरादे स्पष्ट आहेत. दुसऱ्या बाजूला कशी बॅटिंग होते ते देखील पाहूया. जय आलाय बॉलिंग मार्कवरती, नावामध्ये जय, संघ देखील जय शोधतोय. पहिला बॉल चांगल्या पद्धतीचा राहिलाय, अगेन्स्टचा टर्न खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय. आपण बघतोय क्रिसिल याला, तो नॉन स्ट्राईक एंडवरती पूर्णपणे मजा बघत होता पहिल्या षटकाची, पण त्याचबरोबर त्याच्या विपक्षामध्ये जय आल्याबरोबर चांगल्या पद्धतीचा बॉल डिलिव्हर केलाय. प्रशांत सर. स्पिन गेंदबाजी और बहुत बढ़िया गेंदबाजी रही है इनकी. जय अपने बॉलिंग मापा तैयार है. थांबलाय कारण की बघा क्रिसिल बॅटर डायरेक्टली शफल करत होते, त्यानंतर बघितलं कदाचित काहीतरी वेगळी प्लॅनिंग असू शकेल बॉलरच्या मनामध्ये. संतोष, जो गौतम ने बल्लेबाजी की थी ना, उसी अंदाज से इनको भी बल्लेबाजी करना आना चाहिए, मजा आएगा. लेग ब्रेक करना चाहते थे, टप्पा ऑफ टाइम के बाहर, और क्रिसिल के पास भी स्किल है. गौतम पाटिल अगर कातिल है तो क्रिसिल जो है ना वो स्किलफुल खिलाड़ी, मजा आएगा. क्या ईट का जवाब पत्ते से देना वो भी चाहेंगे. सर काय वाटतंय, हा प्रेशर कशा पद्धतीचा आहे जयवरती? यावेळेस आणखी एक शॉर्ट सिलेक्शन चांगल्या पद्धतीचं राहिलंय. सिंगल धाव मिळाली क्रिसिलानं. हे कार्य पहिल्या बॉलवरती करायचं होतं की जे सेट बॅटर आहेत अजय त्यांना स्ट्राईक एंड वरती आणायचं आहे, पण ते म्हणतात देर आली की दुरुस्त आहे. आता स्ट्राईक एंड वरती आलेत. ये बहुत खतरनाक बल्लेबाज है, इस वक्त स्ट्राइकर इन पर है. स्कोर की बात करते रन संख्या 19 रन. जीतने के लिए लक्ष्य बहुत बड़ा है, टारगेट बहुत बड़ा है. गेंदबाजी करने के लिए जय, सामने अजय. ऑफ स्टंप के बाहर गेंद ऑन साइड पर गेंद को खेलने का प्रयास किया गया था. इंपॉर्टेंट मुकाबला है और फिलहाल डीआरएस का इस्तेमाल हो जाएगा. ये मुकाबला दोनों टीमों के लिए संतोष करो या मरो वाला है. टीवी अंपायर हमारे साथ जुड़ने वाले हैं. क्वार्टर फायनलची मॅच खेळायची आजच्या दिवसामधील, तर किमान तुम्हाला मॅचला जिंकायचं आहे. आणि संतोष भवन संघ देखील वाट बघतो की आपला प्रतिस्पर्धी संघ कधी भेटतोय. कोणासमोर 2-2 हात करायचे. 2-2 हात म्हटलं तर आपले पोलीस बांधव लाठी चार्ज करतात. 2-2 हात जाम कठीण असतात. सध्या तर व्यासपीठावरती आपले मान्यवर साहेब देखील स्पर्धेची मजा घेतात आणि 2-2 हात करतायत आता दोन संघ. निश्चितच दुरेश साहेब व्यासपीठावरती आहेत, प्रतापजी कदम साहेब व्यासपीठावरती आहेत, धीरज साहेब आपलं देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे. डायरेक्टर टू टीव्ही अंपायर, कीप रोलिंग. दुरेश साहेब या सामन्यात फेअर बॉल. तिसऱ्या पंचाने सांगितलं की हा चांगल्या पद्धतीचा बॉल राहिलाय. जय 1-2 एक्स्ट्रा बॉल टाकतोय, पण त्यानंतर कमबॅक देखील करतोय. बॉल टप्पा पडल्यानंतर ऑप्शनच्या बाहेरच्या दिशेने वळाला गेला, शफल देखील केलं होतं. खाली सरांनी सांगितलं की चांगल्या पद्धतीचा बॉल आहे, तरी देखील चॅलेंज केलं गेलं आणि पंचाने सांगितलंय चॅलेंज ऍक्सेप्टेड. ओव्हरचा पुढील बॉल. यावेळेस फटका चांगला सजवलाय, पॉईंटच्या डोक्याच्या वरून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. बॉलला कलेक्ट केलाय, फील्ड केलाय, दुसऱ्याची मागणी आहे आणि बघता बघता 2 धावा देखील इझिली कंप्लीट होतात. प्रशांत सर, या 2च्या मदतीने धावफलक 21च्या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. कोळीवाडा संघ 72चा पाठलाग करतोय. नारंगी के लिए एक अच्छा ओवर साबित हो रहा है, बढ़िया गेंदबाजी करते हुए. गेंदबाज जय
बल्लेबाज क्रिसिल और अजय इस ओवर की अगली गेंद। टप पकाने के बाद ऑफ टर्न के बाहर जाते हुए गेंद और वाइट बॉल का इशारा, ज्यादा टर्न। अब चैलेंज किया है गेंदबाज ने, इससे पहले बल्लेबाज ने चैलेंज किया था तो रिव्यू जो है ना वो अनसक्सेसफुल हुआ था। अब देखते हैं दूध का दूध पानी का पानी, क्या होगी कहानी। डायरेक्टर टू टीवी अंपायर, कीप रोलिंग कीप रोलिंग कीप रोलिंग। क्या अच्छी हुई है बॉलिंग, क्या ये फेयर डिलीवरी है या वाइड बॉल, ये देखना बहुत जरूरी। अब जय को लग रहा है ये फेयर डिलीवरी होनी चाहिए। अंपायर ने कहा ये वाइड बॉल था। टीव्ही अंपायर का क्या सिग्नल, गायकवाड साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं। एकदा सर्वांना विनंती आहे जोरदार टाळ्यांचा गजर आपण करूया। टाळ्यांच्या गजरामध्ये गायकवाड साहेबांचं शुभागमन होतंय। तुरे साहेब व्यासपीठावरती आहेत आणि आता वाईट बॉल राहिला नाही तसेच या स्पर्धेकरता आर्थिक सहाय्य आलंय। थँक्यू सो मच सन्माननीय आदरणीय हेमंतजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून 3000 रुपयाचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेकरता लाभलंय। आपलं देखील आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय। मी सांगितलंय खालीद सरांना तुम्ही चॅलेंज करा, चॅलेंज ऍक्सेप्ट आहे, प्रत्येक चॅलेंज आम्ही ऍक्सेप्ट करतोय आणि आमच्या निर्णयावरती आम्ही ठाम राहिलोय। दोन्ही टीम कडे आता DRS उपलब्ध नाहीये कुठलाही। यस कोई रिव्यू आपके पास नहीं है। अब मानना पड़ेगा ऑन फील्ड अंपायर का डिसीजन मानना पड़ेगा, क्योंकि दोनों टीमों के पास रिव्यू नहीं है, खत्म हो चुका है। दमखम लगाने का समय, बहुत ही अच्छा मुकाबला। व्हाइट बॉल का इशारा, आंकड़े बदल रहे, खेल बदल रहा है। 23 धावा सध्या धावफल करते। इक्वेशन समीकरण 20 बॉल आणि 49 ची आवश्यकता आहे। महत्वाचा बॉल, ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल हवेमध्ये मिस टाइम स्ट्रोक झालाय। बॉलच्या खाली खेळाडू आलाय, झेल टिपलाय, महत्वाची विकेट। अजय याला माघारी परतावं लागेल। या मॅच मधील सेकंड इनिंग मधील सर्वात मोठी विकेट प्रशांत सर प्राप्त झाली आहे। संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट। महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांकडून दमदार विकेट। शोएब आए बल्लेबाजी करने के लिए, इन्होंने भी जबरदस्त प्रदर्शन किया था पहले मुकाबले में। तो इम्पोर्टेंट मैच है नारंगी टीम के लिए, विकेट की सख्त जरूरत, तो वो विकेट इस वक्त मिला है। जय की बहुत अच्छी गेंदबाजी इस ओवर में, स्कोर 23 रन है और अच्छा बैटल। अब गेंदबाजी में होगा परिवर्तन या वही ओवर कंटिन्यू रहेगा, कितने गेंद शेष वो भी देखा जाएगा। संतोष हमें बताएंगे। हा बघा सध्या तर चांगल्या प्रकारची बॉलिंग चालू, शेवटचा बॉल बाकी आहे जी या हाँ। षटकामधील आणि 23 धावा धावफल करते। 19 मध्ये 49 इक्वेशन प्रशांत सर। मैच बन सकता है, दोनों के पास मौका है। लेफ्ट हैंडर, ये एक बहुत बड़ा दाव खेला है, क्योंकि गेंदबाज है तो लेफ्ट हैंडर के खिलाफ लेफ्ट हैंडर, जबरदस्त कॉन्टेस्ट। सांप और उले के बीच अगर लड़ाई देखनी है ना तो ये लड़ाई है, शोएब और जय, मजा आएगा। चला टाइम वेळेवरती देखील लक्ष ठेवा जरा, वेळ फार महत्वाची आपल्याकरता। अब मैं देखना चाहूंगा जय के पास कितने विकल्प है, क्योंकि राइट हैंडर के लिए लेफ्ट हैंडर गेंदबाज वो गेंद टप्पा खाती है, बाहर की तरफ जाती, घुमाव मिलता है। अब लेफ्ट हैंडर के लिए वो क्या गेंदबाजी करने वाले हैं। लेफ्ट हैंडर रिस्पेक्ट शोएब ऑन स्ट्राइक, बहुत महत्वपूर्ण मुकाबला। ब्रॉकन में गेंद ऑन साइड पर खेल दिया, शोएब अपने पास स्ट्राइक रखेंगे। 2 ओवर का खेल स्कोर 24 है। समीकरण संतोष आपके सामने ये रहेगा। समीकरण पूर्णतः बदललंय। 18 बॉल आणि जिंकण्याकरता 48 ची आवश्यकता आहे। जयचं एक सक्सेसफुल षटक हाताळलंय सर आणि ते देखील संपलंय 7 धावाच्या षटकामध्ये आणि महत्वाची एक विकेट आली आहे, सर्वात मोठी विकेट ती। व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय गायकवाड साहेबांचं शुभागमन झालंय, त्याचबरोबर आदरणीय तुरे साहेब, त्याचबरोबर प्रतापराव कदम, आपलं सर स्वागत आहे। सेकंड पी आहेत आणि आता या मॅचचा ते आनंद घेत आहेत। पुन्हा एकदा संतोष मी एवढंच बोलेन, पहिले खाकी बाद में बाकी, कारण आज आपण चांगलं क्रिकेट बघतोय, क्रिकेट खेळतोय, मैदानावरती फिरतोय, रस्त्यावरून गाड्या फिरवतोय, शाळेत जातोय, हे सगळं शक्य का होतंय तर सीमेवरचे जवान आणि पोलीस आपलं काम प्रामाणिकपणे करतायत आणि म्हणून आपण मुक्तपणे या ठिकाणी आज मनमुरादपणे हा क्रिकेटचा खेळ खेळतोय किंवा प्रवास करतोय, शाळेत जातोय, या सगळ्या गोष्टी आज आपल्यामुळे या ठिकाणी शक्य होत आहेत। त्यामुळे आज पोलीस प्रशासनाला देखील सलाम असेल। शोएब इस पक्ष स्ट्राइकर एंड पर है, गेंदबाजी में परिवर्तन। आकाश मांगेल आलेत, नारंगीचा सुपरस्टार, नारंगीचा धुरंधर खेळाडू आकाश मांगेला। आणि निश्चित स्वरूपामध्ये तुम्ही पोलीस आमच्या बांधवांचा उल्लेख केला। सण साजरा होत आहे गर्दीतला, कारण की वो माणूस उभा आहे वर्दीतला माणूस उभा आहे, त्यामुळे आपले गर्दीतले सण साजरे होतात प्रशांत सर। जी हाँ, और आइवन हमारे साथ जुड़े हुए, इस गेंद के बाद उनके साथ मैं चर्चा करने वाला हूँ। गेंदबाजी करने के लिए आकाश मांगेला,
ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, इस बार ऑन साइड पर खेलना चाह रहे थे। 17 गेंदे 48। आयमन जी क्या कहना है, क्या लग रहा है, क्या ये मुकाबला आप समाप्त करेंगे? टफ फाइट होएगा, टफ फाइट होगा, मतलब टफ मुकाबला। इसीलिए तब तक जब तक क्रिस ले तब तक टफ फाइट होएगा। मैं और शोएब के ऊपर ज़्यादा विश्वास नहीं है। बढ़िया खिलाड़ी है, पिछले मैच में अच्छा प्रदर्शन किया था इन्होंने। हेलीकॉप्टर के ऑन साइड पर संतोष ये मिनी हेलीकॉप्टर है। एक रन मुकाबला किया, दूसरे के लिए पलट गया विकेट की, अच्छी दौड़ लगाते दोनों बैटर। क्रिसिल, संतोष क्रिसिल नौ स्ट्राइकर रन पर, स्ट्राइकर रन पर बल्लेबाज शोएब बहुत इंपॉर्टेंट पारी खेल रहे हैं। सभी रन आपके स्क्रीन पर ये रहेगा। 16 बॉल 46 आवश्यकता। प्रशांत सर बघा आताच डगआउट मध्ये आवाज आलाय की क्रिसिलचं खेळणं महत्वाचं आहे, पण एका धावे करता क्रिसिलला इथून धोक्यामध्ये टाकणं, रनआउटच्या उंबरठ्यावरती त्याला नेऊन ठेवणं हे कदाचित चुकीचं डिसिजन वाटतंय। फटका चांगला सजवला, बिटवीन द गॅप चाललाय, खेळाडूला भेदून चिरून बॉल निघून जाईल सरळ आर पार, सीमा रेषा पार। शोएबच्या बॅट मधून आलाय दर्जेदार चौकार। सामन्याची वाढली रंगत। भारतीय जनता पार्टीचे धडडीचे नेते माननीय आकाशदादा घरत यांचा दमदार चौकार। संतोष यही एक ओवर है ना जो बहुत इंपॉर्टेंट लग रहा है मुझे, नारंगी के लिए भी बहुत इंपॉर्टेंट है और कोहलीवाड़ा टीम के लिए, और सबकी निगाह है क्रिसिल के ऊपर। लेकिन शोएब ने कहा कि भाई मैं भी बल्लेबाजी कर सकता हूँ, मैं भी रन बना सकता हूँ, तो थोड़ा सा गुस्सा आ गया शोएब को और खूबसूरत स्ट्रोक जड़ते हुए 4 रन अर्जित किए। चौके के साथ कहानी बदलते हुए, आंकड़े बदलते हुए, समीकरण बदला। आकाश अपने बोरिंग माप पर तैयार है। थर्ड मैन पॉइंट, उसके साथ कवर पर खिलाड़ी, एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी, लॉन्ग अप पर खिलाड़ी तैनात है। नारंगी और कोहलीवाड़ा के बीच आज के दिन का बेहतरीन मुकाबला। टॉस के आंसर पर खेलते बॉर्डर पर खिलाड़ी तैनात है। 1 रन के ऊपर संतोष रहेंगे। क्रिसिल अपने पास रखेंगे स्ट्राइक, जो डगाव भी चाह रहा है। नारंगी के जो समर्थक है ना, संतोष बहुत खुश लग रहे हैं, तालियां बजा रहे हैं। दोनों के समर्थक इस वक्त है, मैं जहां बैठा हूं वहां एक डगआउट है कोहलीवाड़ा का, और उसके सामने ही नारंगी के सारे समर्थक हैं। 14 बॉलमध्ये 41 आवश्यकता आणि नारंगी संघ देखील खुश असेल, कारण की क्रिसिल स्ट्राइक एंडवरती आहे। माझ्या मते का खुश आहे, कारण की क्रिसिलने आतापर्यंत फक्त आणि फक्त 2 बॉल फेस केलेत, तो देखील स्ट्रगल करतोय। पहिल्या 2 बॉलमध्ये त्याने स्ट्रगल केलंय आणि त्याच्या समोर सध्या तर आपण बघतोय की नारंगीचा सुपरस्टार, नारंगीचा धुरंधर खेळाडू आकाश मांगेला। लेकिन डगआउट का ये कहना कि क्रिसिल जब तक मैदान के अंदर है तब तक हम इस क्रिकेट के मैच में बने रहेंगे। क्रिसिल के ऊपर दारोमदार, इस बार अच्छी गेंद ऑन साइड पर खेल दिया। बॉर्डर पर स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात है। थोड़ा सा फंबल, ये क्या कर रहे हैं, ढूंढो रे साजना। स्क्वायर लेग पर खराब फील्डिंग और इसका फायदा दोनों बल्लेबाजों ने उठाया। 2 रन मुकम्मल किए। बहुत अच्छा यॉर्कर था आकाश का, सटीक यॉर्कर ऑन द टोज। अच्छी गेंदबाजी बिल्कुल की गई। 13 बॉल 39 आवश्यकता आहे। प्रशांत सर फिल्डिंगचा टीम एका विकेटची अपेक्षा करते, बॅटिंगचा टीम या बॉलवरती एक मोठा हिट पाहिजे। कोणाची मांग पूर्ण होणार सध्या तर बघावं लागेल। 13 बॉल 39 आवश्यकता। आकाश मांगेल आपला बॉलिंग मार्क वरती। हळूवार पद्धतीचा बॉल, दिशा भरगडली आहे, वाईडचा इशारा आणि अवांतर धावसंख्येमध्ये भर पाडली जाईल। प्रशांत सर समीकरण बदलले, 13 मध्ये आता इक्वेशन आहे 38। वॉट मॅच तो बहुत कमाल का चल रहा है। मंचावरती आपण गायकवाड साहेबांना बघतोय, त्याचबरोबर प्रतापराव कदम, आदरणीय तुरे साहेब, स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय सन्माननीय विजयजी घरत साहेब। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं है, अपने पास स्ट्राइक करके कोशिश करेंगे। क्रिसिल है, लेकिन हमारा दिल धड़क रहा है। वो माधुरी दीक्षित का गाना है ना, धक धक करने लगा, इस वक्त दिल की धड़कनें बहुत तेज है। समीकरण की तरफ आपको मैं लेके जाऊंगा। 12 गेंदों में 37 रनों की जरूरत है। डीजे मास्टर हमारे साथ जुड़ेंगे। इससे पहले मैं दोनों खिलाड़ियों को एक बार फिर दरख्वास्त करना चाहूंगा, खास करके नारंगी, आपकी फील्डिंग आपको अलंकृत करनी आहे। क्षेत्र सजून घ्या, जास्त वेळ घेऊ नका। एक सामना अतिशय महत्वाचा आहे। सर फक्त 2 मिनिटाचा कालावधी बाकी राहिला या षटका करता, म्हणजे आता हे 6 बॉल तुम्हाला 2 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे। 6 बॉल जे आता ते तुम्हाला कंप्लीट करायचे त्याकरता फक्त 2 मिनिटाचा कालावधी राहिलाय आणि कालावधी देखील निघत चालला हातामधून। ये 12 बॉल 37 ची आवश्यकता। सध्या तर मॅच मध्ये रंगतदारपणा वाढलाय। क्रिसिल ज्याच्याकडनं ऐवन कोळीवाडा या संघाला बऱ्याच अपेक्षा। 4 बॉल मध्ये 4 धावा त्याच्या बॅट मधून आले। त्यांनी शोएब त्याने चांगली बॅटिंग केली, 5 बॉल मध्ये 8 धावा त्याच्या देखील बॅट मधून आल्यात। बॉलिंग मार्क वरती आपण सध्या तर बघतोय जय को मौका मिलेगा, क्योंकि बहुत बढ़िया गेंदबाजी उन्होंने की थी। अपने बॉलिंग माप पर तैयार है और अच्छी गेंदबाजी सीजन में कर रहे हैं नारंगी टीम के लिए। इस ओवर की अगली गेंद
टप्पा खाते हुए उछाल मिलता ऑफ स्टंप के बाहर जाते हुए गेंद ऑन साइड पर खेलने का प्रयास, अगेंस्ट द टर्न खेलना चाह रहे हैं। दूसरी एंड पर शोएब है, पहली गेंद पर बिंदी है, तो अब 11 गेंदे और जीतने के लिए 37 रनों की जरूरत। बेस्ट वर्सेस बेस्ट कोहलीवाडा सांगतो आम्हाला क्रिसिल पाहिजे नाही, त्याचबरोबर जय त्यांचा संघ देखील अपेक्षा करतो की जय बॉलिंग मार्कवरती पाहिजे। बॅक टू बॅकचा दुसरा डॉट बॉल, क्रिसिल फक्त उभा राहिलाय, बघत राहिलाय आणि प्रतिस्पर्धी संघ देखील प्रशंसा करतोय। 10 बॉल शिल्लक आणि जिंकण्याकरता 37 धावा बनवायच्यात। शोएब नॉन स्ट्राइक एंड वरून जाऊन समजवतोय, काहीतरी कान मंत्र देतोय, पण हे कान मंत्र योग्य ठरेल का प्रशांत सर? 10 बॉल 37 ची आवश्यकता। चर्चा तो हुई है, खिचड़ी पकी है, वहाँ क्या प्लान बना वो देखना बहुत जरूरी। 4 गेंदों का खेल इस ओवर में आना बाकी है, 37 रनों की जरूरत। और 3 गेंदे बिंदी गेंदे हैं। देखिए एक तो बात है कि लेफ्ट हैंडर बल्लेबाज है आपके पास, वो नॉन स्ट्राइकर एंड पर हैं और लेग ब्रेक गेंदबाजी हो रही है, तो इस वक्त राइट हैंडर बल्लेबाज के लिए परेशान कर रहे हैं। बहुत अच्छी गेंदबाज। 3 गेंदों का खेल इस ओवर में आना बाकी है, 9 गेंदों में 37 रनों की जरूरत। आता 3 बॉलवरती 3 मोठे हिट पाहिजेत। आयवन बॉयज कोहलीवाडा संघ अपेक्षित करतोय 3 मोठे हिट पाहिजेत। यावेळेस फटका तर चांगला सजवला, बिटवीन द गॅप चालला, खेळाडू धावतोय बॉलच्या पाठीमागे, एक कंप्लीट, दुसरा करता प्रयत्न आणि हा नामध्ये बराच टाइम वेस्ट झालाय। टाइम वेस्ट झाला आणि काय घडलंय, रेफर तिसऱ्या पंचांची मागणी पण इथून क्लोज डिसिजन असेल हे सध्या तर। एक प्लान दिख रहा है मुझे, क्रिसिल वो 6 गेंदे खेलना चाह रहा है। शोएब को लग रहा है मैं लेफ्ट हैंडर बल्लेबाज हूँ और लेग ब्रेक गेंदबाजी हो रही है, तो मुझे मौका मिलना चाहिए। डगआउट को लग रहा है कि क्रिसिल ही स्ट्राइकर एंड की तरफ रहने चाहिए। नारंगी ने इसका फायदा उठाया, नारंगी ने इसका फायदा उठाया। वो थोड़ी दुविधा किसको स्ट्राइक पर एंड पर ज्यादा रखना है, राइट हैंडर बल्लेबाज को या लेफ्ट हैंडर बल्लेबाज को। शोएब कॉन्फिडन्स आहे शोएबकडे, पण तो स्ट्राइक का घेत नाहीये प्रशांत सर? हा देखील समस्त क्रीडा रसिकांना देखील प्रश्न पडला असेल। डावखुरा त्याचा फलंदाज आहे, त्याच्याकडे देखील शैली आहे, पाठीमागील मॅच फिनिश करून आलाय, मग त्याचबरोबर जास्त स्ट्राइक त्याला का नाही मिळाली? तिसरे पंच बघतायत, पडताळणी करतायत, डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल। प्रशांत सर काय वाटतं, ही मॅच कुठल्या संघाच्या दिशेने जाणार आहे? अभी तो पता नहीं चल रहा है, लेकिन फिलहाल वो पिछले 3-4 गेंदों में जय ने बहुत अच्छा प्रदर्शन किया और नारंगी धीरे धीरे मैच में कमबैक कर रहे हैं। बहुत इंपॉर्टेंट मैच है और इस ओवर में राइजिंग स्टार युवा खिलाड़ी जय ने प्रभावित किया, बढ़िया गेंदबाजी। सेफ आहेत, 2 धावा कंप्लीट होतील, 2 धावा कंप्लीट होतात आणि 8 बॉलमध्ये 35 ची आवश्यकता। प्रशांत सर शेवटचे 2 बॉल फार महत्वाचे असतील। बॉल हवेमध्ये, फटका तर फसलाय, बॉलच्या खाली खेळाडू आलाय, हा झेल टिपलाय, विकेट। क्रिसिल याला माघारी परतावं लागेल, आपल्या संघाकरता महत्वाच्या मॅच मध्ये जास्त काही करू शकला नाही। संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट। महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट। संतोष टाइमिंग देखिए, टाइम संपला आणि उस्मान देखील आम्हाला तेच सांगतात की आता तुम्हाला प्लेयर पॅनल्टी इथून लागू शकते। एक फिल्डर तुम्हाला आता 30 सर्कल मध्ये घ्यावा लागेल, जिथे 5 मिळत होते ओव्हरच्या नंतर आता 4च फिल्डर्स असतील बाउंड्री लाईन वरती। जी हाँ, लेकिन बहुत बढ़िया गेंदबाजी इस ओवर में जय द्वारा। ये नारंगी का भविष्य है, ये बिल्कुल कमाल की गेंदबाजी कर रहे हैं और क्रिकेट के परिभाषा को जानते हुए, बल्लेबाज की जो ताकत है उस ताकत को जानते हुए बहुत बढ़िया गेंदबाजी रही है। नए बैटर मैदान के अंदर हैं, दबाव कोहलीवाडा के ऊपर। एम्ब्रोज आलेत बॅटिंग करण्याकरता, 37 धावा धावफलकावरती। यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल, जय याची प्रशंसा करावी लागेल। जयच्या षटकामध्ये आले 4 डॉट बॉल, 1 विकेट आणि 1 डबल। वैयक्तिक स्पेल संपलाय जयाचं, त्याने 12 बॉलात 9 धावा खर्ची पडला आणि 2 विकेट, 6 बॉल आणि जिंकण्याकरता 35 या धावसंख्येची आवश्यकता। एक सवाल मेरे मन में खतरा संतोष, लेफ्ट हैंडर गेंदबाज, लेफ्ट हैंडर बल्लेबाज आपके पास है शोएब, लेकिन पिछले 6 गेंदों की अगर कहानी देखे तो वो नॉन स्ट्राइकर इन की तरफ रहे, तो थोड़ी वहाँ वो प्लानिंग कोहलीवाडा की मुझे लग रहा है गलत हो गई है और उसके कारण अब मैच फंसा हुआ है कोहलीवाडा टीम के लिए, क्योंकि 3 ओवर तक सब कुछ अच्छा चल रहा था, बहुत बढ़िया खेल चल रहा था। 18 गेंद में 48 टेनिस क्रिकेट में होते हैं, लेकिन 1 ओवर से कहानी बदलती हुई आपने देखा। बहुत ही सदवी गेंदबाजी जय द्वारा। इनकी स्पेशलिटी क्या है, यॉर्कर कर सकते हैं, वो एक गेंद वो ऑफ स्टंप के बाहर वो लेग ब्रेक कर सकते हैं, वेरिएशन अच्छा है, तो उसका फायदा जय को मिला और नारंगी ने इस मैच में वापसी का बिगुल बजाया है। टाइम आपका समाप्त हुआ, तो एक खिलाड़ी और दायरे के अंदर आएगा। शोएब इस वक्त स्ट्राइकर इन पर हैं।
इसी ओवर में अगर 2-3 बड़े स्ट्रोक आते तो मैच में कमबैक करने का मौका कोलीबाड़ा को मिल सकता था, लेकिन नारंगी का प्लान बहुत अच्छा था और योजना के अनुसार गेंदबाजी रही। गौतम अपनी बॉलिंग माप पर तैयार, शोएब ऑन स्ट्राइक। शोएब के लिए पहली गेंद डॉट बॉल। अब कोलीबाड़ा की तरफ अगर देखें तो सन्नाटा, नारंगी के सारे समर्थक तालियां बजा रहे, हौसला बुलंद। और मैं संतोष भुवन को दरख्वास्त करना चाहूंगा, आपके कप्तान जल्दी हमारे टॉस बॉक्स की तरफ आएंगे। संतोष भुवन, इस ओवर की अगली गेंद फुल टॉस, लॉग अप पर खेल दिया, बाउंड्री पर खिलाड़ी तैनात। ओ आकाश मांगेला के एक दोस्त आए हैं, उनका नाम है जतिन। आकाश मांगेला के दोस्त हैं, उनका नाम है हितेन। और इस वक्त मैच जो है ना कोलीबाड़ा के लिए फंसा हुआ। इस मैच में आज नारंगी टीम ने शिकंजा कस लिया आहे। मॅचला जिंकलंय खऱ्या अर्थाने, पण आता बघा या मॅचला फक्त कंप्लीट करण्याची फॉर्मॅलिटी ती बाकी आहे, ती इथून केली जाईल। 4 बॉल शिल्लक नाही, जिंकण्याकरता 34ची आवश्यकता। कुठे पाठीमागे राहिला हा कोळीवाड्याचा संघ। बघा जिथे तुम्हाला धावा बनवायच्या तिथे बनवता आल्या गेला नाही। आणि पहिल्या इनिंगमध्ये ज्यावेळेस आयवनचं चांगलं षटक पडले त्यानंतर आयवनला का थांबवलं गेलं हा प्रश्न तर सध्या तर सर्वांच्या मनामध्ये पडला असेल। आणि प्रेक्षकांच्या माहितीकरता आयवनचं वय आहे ते 55 वर्ष सर। बघा 50+ देखील गेलेत, पण चांगलं प्रदर्शन आता देखील करतायत। यावेळेस फटका तर चांगला सजवला आहे, पण या स्ट्रोकचा या षटकाराचा काही फायदा होणार नाहीये। फटका असा धुवाधार, हा गेला षटकार। जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार। चांगला स्ट्रोक आलाय, एम्ब्रोस यांच्या बॅटमधनं षटकार आलाय, पण आता जास्त काही होणार नाहीये। 3 मध्ये इथून 28ची आवश्यकता। बॉल हवेमध्ये आणि फटका आणखी एकदा चांगला सजवलाय। यावेळेस झेल टिपला विकेट, एम्ब्रोस यांना माघारी परतावं लागेल। गौतम यांच्या खात्यामध्ये विकेट। संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट। महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट। चला नवीन बॅटर जरा काय करा, कारण की याच्यानंतर शेवटची मॅच बाकी आहे। संतोष भुवन टीम के कप्तान रेडी आहे। थँक्यू। एक लक्षात घ्या, सामना समाप्त झाल्यानंतर दोन्ही टीम हस्तांदोलन करतील आणि कॅप्टनला हस्तांदोलन करायची आवश्यकता नाही आहे। तो सरळ या ठिकाणी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, टॉस बॉक्समध्ये, त्याला पेनल्टी नाही आहे, कारण आता वेळ महत्त्वाची आहे। शेवटचे 2 बॉल शिल्लक आणि वॉसडन मानकर आले बॅटिंग करण्याकरता। लेफ्ट हँड बॅटर आणि ज्यावेळेस लेफ्ट आर्म गोलंदाज बॉलिंग करत होते त्यावेळेस लेफ्ट हँड बॅटर काय करत होते। त्याचबरोबरीने आपण शोएब यांना बघितलंय, वॉसडन मानकर यांच्याकडे देखील चांगला शैली आहे, पण त्याचबरोबर चुकी कुठेतरी घडली आहे। चला प्लीज आग्रहाची विनंती करतो आकाश, वेळ फार महत्त्वाची, कारण की नेक्स्ट मॅच तुम्हालाच खेळायची आहे। मग त्या अनुषंगाने आम्ही देखील अपेक्षा करतो की जास्तीत जास्त ओव्हर खेळवण्याची संधी तुम्हाला मिळाली पाहिजे, आणि ते कार्य तर आमच्या माध्यमातून पार पाडलं जाईल। पालघर जिल्ह्यामधील सर्वात मोठी स्पर्धा म्हणून या स्पर्धेची ख्याती राहिली आहे। यूट्यूबच्या माध्यमातून जे काही श्रोते आमच्या समोर जोडले जातात त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल। विजय मामा चषक 2026 या स्पर्धेमध्ये 2 बॉलांनी 28ची आवश्यकता आहे। फटका चांगला सजवलाय, मिडल ऑफ द बॅट। येता आता बराच उशीर झालाय, षटकार। गावोगावी अन गल्लो गल्ली चर्चेचा विषय हाच एक खेळ रंगती मैदान। या मॅचचा शेवटचा बॉल कनेक्शन होत नाही, आणि तसेच आजच्या दिवसामधील क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये जाणार आहे एनसीसी नारंगीचा संघ। अभिनंदन अँड व्हेरी हार्ड लक आयवन बॉयज कोलीवाडा। एवन सर, शोएब त्याचबरोबर नारंगी संघाचा कॅप्टन, आणि मी विनंती करेन संतोष भुवन, सर्व कॅप्टन, दोन्ही संघाचे कॅप्टन, इवन आपल्याला पण घ्यायचं आहे। कोळीवाडा टीम कॅप्टन शोएब, मॅन ऑफ द मॅच का पार्ट, पिछले मॅच का मॅन ऑफ द मॅच, गेम चेंजर खिलाडी। आणि आता नारंगी कॅप्टन मी गायकवाड साहेबांना विनंती करेन, त्याचबरोबर तुरे साहेबांना विनंती करेन, प्रतापराव कदम आणि विजय मामा, आपण सर्वांनी या। कॅप्टन प्लीज।
नारंगी कॅप्टन दिरू जरा धावत या. हस्तांदोलन करायचे दोन्ही संघांनी. 5 षटकांचा सामना असेल.